खूप उपकार झालेले रेखा. हे घे चहा पी. नको 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 आई, नको आई, तुम्ही काळजी घ्या. नको आई, तुम्ही काळजी घ्या. काय काम होतं ऑफिसमध्ये? तुला काय सांगू तुला लेका माझी कहाणी. बातमी वगैरे द्यायची आहे का? होय होय बघूया काम होतंय काय. द्या. आईची सावली. वा, खूप छान कविता लिहिली आपण. उद्या मातृदिन आहे म्हणून ती लिहिली. ठीक आहे, उद्याच्या अंकात प्रकाशित करू आपली कविता. बरं येऊ साहेब. ठीक आहे, या तुम्ही. येतो. या बसाय. फार दमलेले दिसत आहे. घ्या पाणी घ्यावे. बोला, काय काम करतात? मला जाहिरात द्यायची आहे साहेब. कुणाची आणि कशासाठी? मला माझीच जाहिरात द्यायची आहे. बरं बरं. पूजा मॅडम. हा सर आले. बोला सर. या आईची कोणती जाहिरात आहे ते पाहून घ्या. उद्याच्या पेपरला देऊ बरोबर. ठीक मी आहे कामानिमित्त थोडं बाहेर चाललोय. चालेल. बोला, कसली जाहिरात द्यायची होती तुम्हाला? मी लिहून घेते. घ्या सांगते मी. आई भाड्याने देणे आहे. काय? आई भाड्याने देणे आहे? होय, आई भाड्याने देणे आहे. ही कसली जाहिरात? अहो असं वेड्यासारखं काय बोलताय? आई कधी कोणी भाड्याने देतं का? रडू नका, शांत. बरं, असं एवढं काय झालंय की ही जाहिरात तुम्हाला द्यावी लागतीये? मला सांगा, नक्की तुम्ही आईला कुणाकडे ठेवणार? अगं आपल्याकडे राहू देत. नाही म्हटलं तर पोरांना सांभाळा नको. काही गरज नाही, मी सांभाळेन माझ्या मुलांना. अगं ती या वयात जाणार तरी कुठे? कुठं म्हणजे? पाठवून द्या आश्रमात. अगं पण मी काही नाही, आता त्यांचं वय झालंय. अगं ती जाणार तरी कुठे? तूच सांग. मला राहायचं नाही आता. तेव्हाच मी ठरवलं बाहेर कुणाला तरी माझी गरज असेल. शांत हो आई. 2 मुलं असून सुद्धा आज आई पोरकी झाली. प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपली आई सुखात आनंदात राहावी. मग सासू का नको? दिवस बदलतात. एक दिवस आपली आई सुद्धा कोणाची तरी सासू होणार असते. आई, तुझ्या जागी जर दुसरं कुणी असतं ना तर तिनं देवाजवळ मरण मागितलं असतं. पण तू तर एका अनाथाची आई व्हायचा निर्णय घेतला. खरंच तू धन्य आहे. आई, तुला भाड्यानं कोणाकडे राहायची गरज नाही ग. मी लहान असताना माझी आई सुद्धा देवाघरी निघून गेली. मला सुद्धा आईची गरज आहे. तू माझी आई होशील का? आई, मी सुद्धा पोरकी आहे ग. तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात मला कायमची तुझी मुलगी म्हणून तूच मला भाड्यानं घे. शांत हो आई. थांब एक. हॅलो सर. हा सर, मी घरी जाते. हो सर. अनाथ झालेल्या या लेकीला मातृदिनानिमित्त मायेची ऊब देणारी मला माझी आई मिळाली आहे सर. मला माझी आई मिळाली आहे. मायेच्या पंखाखाली घेऊन या हा सहारा. झाली पाखरं मोठी उंच घेतला भरारा. मोह मायेच्या जाळ्यात अडकली मायेची सावली. आज विसरलं काळीज जन्म देणारी माऊली. घरट्यातून निघाली दूर होऊन अनाथ ही आई. माय लेकीला मिळाली गेल्या जन्माची पुण्याई. गेल्या जन्माची पुण्याई.